अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी चेतनने कालच्या दिवसामध्ये दाखवली आहे. चेतन अतिशय चांगला गोलंदाज. निश्चितच या ठिकाणी आपण पाहू शकता जे कटआउट्स आहेत आमच्या मान्यवरांचे. आता मात्र ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो फलंदाज डोकेदुखी बनून निश्चितच या मैदानावरती कर्दनकाळ बनत होता. या निळजे संघाचा त्या फलंदाजाचा अडसर दूर केलाय आणि पहिला ब्रेक थ्रू पहिलं यश संपादित केले आणि एक गडी जमा केला आपल्या अकाउंट मध्ये. अकाउंट क्लोज केले ते करणचं आणि ते पहिला धक्का लागतोय. 18 या वैयक्तिक धावसंख्येवर बाद होतोय. आपण पाहतोय फलंदाज करण. पारितोषिक या ठिकाणी आपण पाहिलं तर जे कटआउट्स आपण पाहतोय काशीनाथजी पाटील माजी सरपंच काटई गावचे आणि त्याचबरोबर नुकतंच ज्यांना निश्चितच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नेतेपद मिळाले आमचे लाडके आदरणीय राजूदादा पाटील आणि त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेट समितीचे अध्यक्ष आदरणीय विनोददादा पाटील यांच्या कटआउटला जर चेंडू डायरेक्ट हिट झाला तर 1111 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. राम माळे यांच्याकडनं पारितोषिक असणार आहे. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय मोनिश. तिसऱ्या क्रमांकावर फुलटॉस चेंडू आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय आणि अतिशय चांगला झेल प्रेक्षणीय झेल आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय. यावेळेस मात्र ओमसाई आगासन संघाला. मात्र इथे चेतन सुरेख कमबॅक करून देतोय. 17 धावा पॉवर प्ले मध्ये आल्यानंतर मात्र चेतनने इथे दाखवून दिले की निश्चितच आम्ही कमबॅक करू शकतो आणि निश्चित या धावांवर अंकुश लावू शकतो. जी सुरुवात मिळाली होती ओमसाई आगासन संघाला मात्र त्या सुरुवातीचा फायदा निश्चित घेता आला नाहीये. मात्र इथे 2 गडी बाद झाल्यानंतर मैदानावरती येतोय फलंदाज पाहतोय केजू मुंडे. स्ट्राईकला मात्र फलंदाज रितेश. चेंडू फुलटॉस आहे लॉंग ऑन ला समोर क्षेत्ररक्षक आणि निल्सनच्या केळी जांत आणि ही पहिली हॅट्रिक या ठिकाणी नोंदवलेली आहे चेतन पाटीलने.